कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी, अधिपती मला साथ देणार नाहीत। त्यांनी तंबी दिली आहे मला। काय करू मी? माझं काही चुकतंय का? अधिपती म्हणतायत ते बरोबर असेल का? म्हणजे त्यांची ट्रीटमेंट बरोबर आहे हेच दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं तर मी तोंडार पडेन आणि अधिपती तर मला कधीच माफ करणार नाहीत। पण म्हणून मी काहीच करू नको? एक शक्यता अशी पण आहे की भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती दोघेही चुकीचे असू शकतात। खरंच त्यांच्या बाबांना मदतीची गरज असेल तर? मला आत्ता शिक्षणाचं महत्त्व कळतंय। कमी शिकलेल्या लोकांशी संवादच साधता येत नाही। मी काय म्हणतेय ते त्यांना कळतच नाही। काय करू मी? तुम्हाला आम्हाला हरवायचंय वय? आमच्याच घरात आमची गळचेपी करायची आहे। मॅडम, मी असं काहीच केलं नाही। तुम्ही काय केलं नाही आम्हाला माहित आहे हो। काही करायची इच्छा आहे का हा आमचा प्रश्न आहे। मॅडम, अशी काय इच्छा असेल माझी? हो, इच्छेचं काय हो? इच्छा काय बी असू शकते आणि जिंकायला कुणाला आवडत नाही। माणूस हरला की नाही की तो सूड घेतोय। सत्तेचा मोह लय वाईट। मॅडम, तुम्ही काय बोलताय? असंच सहज। मॅडम, मला असं काहीच करायचं नाहीये कधीच। तुम्ही असलं काही करू बी शकणार नाही, कारण हिता आम्ही आहोत। बारुळाला वेटोळ घालून बसलेली नागिन। फुसकारला की लांब जायचं। नागिन डसली तर जीव जातोय। तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये मॅडम। अंबाबाईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो। दिवे लागणीला आमची वेळ असते देवी बरोबर, ऐकतोय वय? माहितीये मॅडम, मी देवीशी हितगुज करायचंय आम्हाला। आमची देवी, आमचा येळ। आमच्या येळेत अडचण करत जाऊ नका, कळलं काय? मोठ्यानं। सॉरी मॅडम। जा, निघा। अंबाबाईचा उदो उदो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।